नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कांदा काढणीचा हंगाम सुरू झाला आहे आणि कांदा काढता वेळेस कोणती काळजी घ्यायची आहे, कांदा स्टोरेजसाठी कोणती काळजी घ्यावी जेणेकरून आपला कांदा जास्त काळ स्टोअर केला जाईल, साठवण क्षमता वाढेल. तर यासाठी या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जेणेकरून सर्व पिकाविषयी माहिती, फवारण्या, पिकाविषयी संपूर्ण माहिती आपण देणार आहोत, अपडेट्स देत राहत असतो. तर मित्रांनो, कांदा काढणी आल्यानंतर आपल्याला कांदा काढताना कोणती काळजी घ्यावायची याविषयी सविस्तर पाहूया. मित्रांनो, कांदा काढताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे ज्यावेळेस आपण कांदा काढतो तर त्यावेळेस तो कांदा 1 ते 2 दिवस पातेखाली अशा पद्धतीने ठेवायचा आहे. वरंब्यावर 1 ते 2 दिवस ठेवायचा आहे, जेणेकरून पातेतला जो रस आहे त्याचप्रमाणे ते पातेमध्ये जे एन्झाईम्स असतात, रासायनिक एन्झाईम्स, तर ते कंदामध्ये उतरत असतात. त्यासाठी 1 ते 2 दिवस आपल्याला पातेखाली ठेवायचे आहेत आणि यामुळे आपल्या कांद्याची साठवण क्षमता ही वाढण्यास मदत होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने 1 ते 2 दिवस आपल्या वरंब्यावर कांदा काढून ठेवल्यानंतर यातला जो राहिलेला रस असतो पातेतला, त्याचप्रमाणे एन्झाईम्स असतात, मानेतला जो रस असतो तो कांद्याच्या कंदामध्ये उतरण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मित्रांनो, 1 ते 2 दिवसात पूर्ण कांद्यातला वरचा पातेतला रस एन्झाईम उतरल्यानंतर आपल्या कांद्याची जी काही पात आहे ती कापून आपल्या एका जागेवर कांदा स्टोअर करायचा आहे. आपल्याला जर जास्त काळ टिकवायचा असेल कांदा, तर त्यासाठी कांद्याची पात कापून आपल्याला 5 ते 7 दिवस ढिगाऱ्याखाली ठेवायचं आहे. ज्याचे ढीग करून आपल्याला, तर मित्रांनो, ढीग केल्यानंतर 5 ते 6 दिवस आपल्याला त्या पातेखाली झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून कांदा चांगल्या पद्धतीने वाळला जाईल, साठवणीसाठी योग्य कांदा राहील. त्यानंतर मित्रांनो, 5 ते 6 दिवसांनी आपल्याला तो कांदा घालून ढिगाऱ्यातला कांदा काढायचा आहे आणि आपल्या काही कांदा चाळा असेल किंवा जे आपण स्टोरेज करण्यासाठी ठेवणार आहोत तिथे नेऊन आपल्याला कांदा ठेवायचा आहे. काही शेतकरी ताबडतोब विकतात, तर काही शेतकरी हे साठवून करून ठेवत असतात. आपल्या पद्धतीने तुम्हाला ठेवायचं असेल तर चांगल्या पद्धतीने ठेवतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, कांद्याला जर योग्य दर मिळत नसेल तर स्टोरेज केलेला फायद्याचा असतो, कारण ज्यावेळेस आपला कांद्याला भाव येतो त्यावेळेस आपण स्टोरेज केलेला कांदा बाजारपेठेत नेतो. त्यामुळे स्वस्तात कांदा विकण्यापेक्षा जर आपण योग्य साठवण करून ठेवली तर ज्यावेळेस आपले भाव कांद्याचे त्यावेळेस विकल्यानंतर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपली ही कांदा काढणीसाठी छोटीशी अपडेट होती. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा जेणेकरून कांदा पिकाविषयी संपूर्ण माहिती आपण देत असतो. तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.